तर जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललोय सहकुटुंब देवदर्शनासाठी। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आमचं स्टे 4-5 दिवसाचा होणार आहे, म्हणून व्हिडिओ पार्टमध्ये येईल। तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, कोणत्या पण गोष्टीची सुरुवात करताना आपण प्रथम श्री गणेश करतो। त्या कारणामुळे आम्ही आलोय महडच्या वर्धविनायकाला। अष्टविनायक गणपतीपैकी महडचा गणपती हा 7व्या क्रमांकावर आहे। तसेच महड हे गाव तालुका खालापूर जिल्हा रायगड अशा या सुंदर ठिकाणी वसलेले आहे। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। इथे असलेल्या सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आपण करतो आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात। मंदिराचा निरोप घेऊन बाहेर पडताच प्रथमदर्शी पडते ही छोटीशी बाजारपेठ। मम्मीला म्हटलं बाजारात काही खरेदी करत बसू नको, इथं माझा घसा कोरडा पडत चाललाय। मग काय, ऊसाच्या रसानं मन तृप्त करून आपण येतो आपल्या सेकंड स्पॉटवर। ही म्हणजे खोपोलीमध्ये असणाऱ्या गगनगिरी महाराजांचा मठ। सर्वात प्रथम पाय धुवून मंदिरात शुद्ध अंतःकरणाने प्रवेश केला। मठातलं वातावरण अतिशय प्रसन्न व शांत आहे। मठाच्या बाजूनं झुळझुळ वाहणारी नदी पाहून पाण्यात पोहायचं मन करत होतं। माझे हे शब्द ऐकताच मम्मीने तिचे जुने किस्से सांगायला सुरुवात केली। माझ्या मम्मीचे मामाई खोपोलीलाच मठाजवळ राहिला होते, त्यामुळेच माझी मम्मी इथे रोज खेळायला यायची। ती सांगते की इथे एक जुना लाकडी पूल होता, तुम्ही जर पाहिला असेल तर मला कमेंट करून सांगा। इथे चालू असणाऱ्या मंत्रोच्चारामुळे वातावरण संपूर्ण भक्तिमय वाटतंय। तर ही गगनगिरी महाराजांची टोयोटा कॉलिस। तर गगनगिरी महाराजांनी या गाडीतून संपूर्ण भारताची भ्रमणगिरी केलेली आहे। आता महाराज जरी नसले तरी ही गाडी भक्तांच्या दर्शनासाठी इथे उभी करण्यात आलेली आहे। येथील सेवेकऱ्यांनी महाराजांची ही गाडी उत्तम प्रकारे जतन करून ठेवलेली आहे। या गाडीला गगनगिरी महाराजांचा अधिक सहवास लाभला, म्हणून भक्त मंडळी या गाडीसमोर आदराने माथा टेकतात। वन डे पिकनिक स्पॉटसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आलं पाहिजे। या मठात महाप्रसादाची देखील सोय आहे। छायाचित्ररूपी महाराजांच्या जुन्या आठवणी पाहून आम्ही घेतो गगनगिरी महाराजांच्या मठाचा निरोप आणि निघतो आपल्या तिसऱ्या स्पॉटसाठी। त्याआधी आपला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। माझी वारी येईल आता नाही आता लांबपर्यंत नाही वारी आली आता नाही आपली वारी आली बायगा तरी पण इतके जोरात असतात। हा जोरात अरे आमचं तरी आम्ही पडलं तुमच्या अंगावर। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। तर मम्मी आणि आम्ही आलोय खंडाळा घाट फिराय। आमच्या मागे बघू शकता घाट कसा दिसतोय सगळा। तर मित्रांनो, आपला तिसरा स्पॉट होता लोणावळा खंडाळ्याचा घाट। मी बऱ्याच वेळा एसटीतनं गावाला जाताना हा दरीचा आणि या धबधब्याचा स्पॉट पाहिलाय, पण आज खऱ्या अर्थानं मुहूर्त आला त्याला जवळनं पाहण्याचा। मग इथं जरा वेळ थांबून दरीचा व्ह्यू घेतला, फॅमिली सोबत 4-5 फोटो काढून निघालो आपल्या परत पुढच्या प्रवासाला। कसा आहे विषय, आपल्याला बाहेर कुठे जाताना टोल लागत नाही, कारण आपण डिपार्टमेंटची माणसं आहे। मित्रांनो, तेवढं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिले दिसतील। आम्ही संपूर्ण कुटुंब रमत गमत रनिंग उरकाय बघत होतो। आमचं लक्ष फक्त तेवढं एकच होतं, ती समोरची फोर्स गुरका मागं सारायची। पाहुणं काढलं हॉटेल सातबारेवाल्याचा विषय। भाकरी चुरून देतो अक्का मालक स्वतः, आपल्याला भाकरी चुरून खायला देतो। आपण ऑर्डर हा गुरका गुरका तर मागं सारली, आता भाकरीचं नाव काढल्यावर मला पण भुका लागली। माऊली आपला चॅनल माऊली मनात विचार करत असेल, ए दाजी थांब जरा, मला आधी जेवून देत, मग वाढव तुझं लाईक आणि सबस्क्राईब। झालं का दात काढून? बरं असून द्यात, हसणं हा शरीराचा व्यायाम आहे। आम्ही सकाळी घरनं निघताना डबा घेऊन आलो होतो, पण शिल्लक राहिलेलं जेवण आम्ही या वाट सोडूनला दिलं
आणि परत दंगा मस्ती करत निघालो पुढच्या प्रवासाला. खेड शिवापूरचा पण टोल नाका आपण असा थाटात पास केला. आता आपण आलो आपल्या चौथ्या स्पॉटवर म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूर. हे लोकेशन खेड शिवापूर पासून अवघ्या 15 किलोमीटरवर आहे व या ठिकाणाला प्रतिबालाजी म्हणून संबोधलं जातं. जर तिरुपतीला जायचं बजेट नसेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तर बघत बघत आम्ही सगळ्यांना मागं सोडलं आणि हे बघा माझ्या मागं काय दिसतं. अगदीच चालत पण नाही, पण तिथूनच थोड्या अंतरावर आहे नारायणपूरचं एकमुखी दत्त मंदिर. तर हा आपला 5वा स्पॉट आहे. नारायणपूरमध्ये एकमुखी दत्त कसे अवतरले हे सगळं या छायाचित्रांद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपला 6वा स्पॉट इथेच दत्त मंदिराच्या शेजारी आहे, पण खूप कमी लोकांना या जागेची माहिती आहे. ते म्हणजे हे श्री क्षेत्र नारायणेश्वर मंदिर. प्राचीन वास्तुकलेनुसार बांधलेले हे मंदिर कलेचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिराची वैशिष्ट्य अशी की गाभाऱ्यातील शिवलिंग हे गुप्तलिंग आहे आणि शिवलिंगाचा मध्य बराचसा खोल आहे, अगदी त्र्यंबकेश्वर सारखा. त्यानंतर आम्ही यादववाडी मार्गे निघालो वीरला, पण त्याआधी तुम्ही हा नंदी पाहून घ्या. आता मी तुम्हाला एक असा नंदी दाखवतो ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावले. बकासूरवर फोकस. काय दरवाला पुरंदरवाला आणि खाली लिहिलंय राजेवाडी. परफेक्ट. कसला दिसतोय. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या 7व्या स्पॉटवर, ते म्हणजे श्रीनाथ क्षेत्र मस्कोबा वीर. बोला सवाई सर्जाच्या नावानं चांगले. श्री काळभैरवनाथ अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत व ग्रामदैवत आहे. भक्त कमळाजीसाठी श्री काळभैरवनाथ सोनारीहून वीर गावी आले. तर मित्रांनो आपला 8वा स्पॉट होता मोरव्याचं दत्त मंदिर. या मंदिराची प्रचिती आज देखील भक्तजनांना तशीच अनुभवता येते. खूप दुरून भक्त मंडळी या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात, कारण या मंदिरात बसणारे ओम दत्त चिले गुरु महाराज आज देखील इथे येणाऱ्या सर्व भक्तांचे संकट सोडवतात व त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतात. या मंदिरात येणाऱ्या सर्वसामान्यांना तर ह्याची प्रचिती आहेच, पण आमदार खासदार या लोकांना पण या मंदिराचा अनुभव आहे. इथे असणाऱ्या औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारून तुमच्या मनातली इच्छा बोलायची असते आणि देव नक्की तुमची इच्छा पूर्ण करतो. कारण याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. कारण मी गावाला राहिला असताना एकही गुरुवार न खाडा करता या मंदिरात यायचो. चला मंडळी, आता रात्र तर खूप झाली, उर्वरित प्रवास मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि हो, आपला हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता आम्हाला लागले बुका, आम्ही घेतो जेवून.